1, 2. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 7:30 आणि आज आहे परीचा बर्थडे. आज आहे 17 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना पण हॅपी बर्थडे. आणि तुम्ही परीला विश केलं, खूप छान छान ब्लेसिंग्स दिले, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि छान रेडी झालेली आहे ती, छान फ्रॉक घातला तिने, नवीन फ्रॉक घातला. आणि तिच्या स्कूलमध्ये जेवढे पण तिचे फ्रेंड्स आहेत तर त्यांना सुद्धा तिने गिफ्ट्स घेतलेले आहे. तर काल रात्री आम्ही सगळ्यांनी पॅक केले आणि आज परीचा तुम्हाला लुक दाखवते. बर्थडे गर्ल आहे, स्पेशल दिवस आहे आज तिचा आणि वाढदिवस सगळ्यांचा स्पेशल असतो, तो दिवस खूप स्पेशल असतो. तर तुम्हाला तिचा पूर्ण लुक दाखवते मी पटकन. चला, हे बघा, हे एवढे गिफ्ट्स आहे हे आम्ही पॅक केलेले आहे. तर तिच्या क्लासरूम मध्ये तिच्या क्लासरूम मध्ये 20 तिचे फ्रेंड्स आहे. तर त्यांच्यासाठी हे गिफ्ट्स आम्ही कालच पॅक केले, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. फक्त याच्यामध्ये आम्ही केक नंतर ठेवणार आहोत. पण आता एवढी मोठी बॅग तिला एकटीला काही घेऊन जाता येणार नाही, म्हणून मग म्हटलं आपणच सोडायला जाऊ तिला, तिच्यासाठी इझी होईल. हो ना? चला, आज तर खूप खुश आहे मॅडम. चला आता मी निघतो, मग तर सकाळी सकाळी ना ट्रॅफिक लागते खूप. चला, खुशच असते. हे बघा, परी रेडी झालेली आहे आणि हा छान असा तिने फ्रॉक घातलेला आहे. सकाळीच हेअर वॉश केले आणि छान व्हाईट कलरचे असे किसलं, छान दिसते बाबू. संध्याकाळी नवीन अजून फ्रॉक, नवीन वेगळा लुक. हा ना? कसं वाटते बाबू तुला? छान वाटतं आणि सगळ्यांनी तुला खूप ब्लेसिंग्स दिले. थँक्यू. सकाळी बघितलं तुम्ही, घाई गडबड चालू होती आणि परीला गेलो होतो आम्ही सोडायला स्कूलला. आणि एका मोठ्या बॅगमध्ये जे गिफ्ट्स वगैरे होते तिच्या अगोदर क्लासरूममध्ये ठेवले, कारण की तिला ते घेऊन पॉसिबल नव्हतं जाणं. तर मग ते सगळं झालं. आल्याच्या नंतर घरातलं सगळं आवरलं, माझं आवरून झालं. आज हे वॉशसुद्धा करायचं होता आणि आज आहे गणपती विसर्जन आणि आज आहे परीचा वाढदिवस. दोन्ही एकाच दिवशी आले. आणि 9 वर्षापूर्वी ज्या दिवशी गणपती बाप्पा आले होते त्याच दिवशी रात्री परीचा जन्म झाला होता. आणि आज असं झालेलं आहे 9 वर्षानंतर का ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्या दिवशी परीचा वाढदिवस आलेला आहे. परी खरंच आमची खूप लकी आहे, म्हणूनच आम्ही तिचं नाव गौरी ठेवलेलं आहे. भरपूर जणांना माहिती आहे, पण भरपूर जणांना हे माहिती नाही का परीचं रिअल नेम काय आहे. तर परीचं रिअल नेम गौरी आहे, घरात आम्ही परी म्हणतो तिला. आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुद्धा तयारी करायची आहे. तर गोडमध्ये आज मी खीर बनवणार आहे, मोदक आणि प्रसाद हे तर मी बनवलं होतं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर ते दाखवेन मी तुम्हाला. ते झाल्याच्या नंतर मग परीच्या बर्थडेची सुद्धा तयारी करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे छान. आणि आज तर सकाळी खूप खुश होती मॅडम आणि आपल्याला तेच वाटत असतं, मुलांनी एकदम छान आणि एकदम खुश राहावं. तर चला मग आता मी काय करते, स्वयंपाकाची पण तयारी करते, गोड बनवते, गणपती बाप्पाची सगळी तयारी करते आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते. आरतीचं ताट तयार केलेलं आहे आणि गणपती बाप्पाजवळ जी सुपारी ठेवलेली आहे तर त्याचं विसर्जन आम्ही करणार आहोत. आणि इथं आता थोडंसं एक मोठी बादली आहे तर त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. म्हणून आता फुलं घेऊन येत आहे. आता आरती करू, नैवेद्य दाखवू आणि मग गणपती बाप्पाचं विसर्जन करू. असं टाक, एक एक करून टाकायचं. वाव, असं छान छान. हो, आता हे कळीच आहे. चला आता आपण आरतीची तयारी करू. चला, चल बेला. परी तर स्कूलमध्येच आहे. हो ना, हळू. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. उंदीर मामा की जय. आणि हे 10 दिवस कसे निघून गेले कळालंच नाही. म्हणजे 10 दिवस आणि आपलंच नाही, म्हणजे मला सगळं प्रत्येकासोबत असंच होत असेल की 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या इकडे येतात, घरी असतात. ते 10 दिवस एकदम पटकन निघून जातात. आणि खूप लहान लहान मुलं जे आपल्या भारतामध्ये राहतात त्यांना ते तर रडतात ज्यावेळी गणपती विसर्जन होतं. मी खूप सारे व्हिडिओज बघितले
जिथे आता मुलं खूप रडतात ज्यावेळी गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. हो ना, वेगळीच अटॅचमेंट राहते ती. हो, पण आता ही जी मूर्ती आहे हे तुम्हाला माहिती की आम्ही ती विसर्जित करत नाही. त्याच्याऐवजी आपण ती सुपारी केली होती आणि आता ही मूर्ती परत आपण आपल्या मंदिरात ठेवू आणि हे सगळं आवरून घेऊ, कारण की आता इथेच परत आपल्याला आपल्या परीचा बर्थडेचं डेकोरेशन करायचं. इथलं पूर्ण आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि सगळं ठेवलेलं आहे. फक्त जे दिवे होते किंवा आरतीचं जे ताट होतं, तांब्या होता, तर तो स्वच्छ करायचा आहे. तर ते साईडला काढून ठेवलेलं आहे मी. दिवा अजून चालूच आहे ते ताटामधला, तोपर्यंत विजत नाही तोपर्यंत मी चालूच ठेवणार. त्यानंतर मग हे सगळं मी स्वच्छ करून घेणार आणि मग नंतर पॅक करून ठेवून देणार, कारण की हे नेहमी ना यूज होत नाही, कधीतरी यूज होतं. तर त्यामुळे मग कसं, तुम्हाला माहीतच आहे तांब्याचं आपण क्लीन करून जरी ठेवलं तरी पण मग ते डाग पडतातच नंतर. पण व्यवस्थित क्लीन करून पुसून ठेवलं ना तर मग काय एवढं डाग पडत नाही. तर चला मग मी काय करते, बाकीचं जे राहिलेलं काम आहे ते करते. परी येणार संध्याकाळी 4, 4:15ला, त्यानंतरच मग बर्थडेचं सगळं काम करावं लागणार. बेला आलेली आहे स्कूलमधून, तिचं पण जेवण झालं. आज 1 टाइम स्कूल आहे, मंगळवार आहे आज म्हणून. चला सगळं करते नंतर. उद्या 2 टाइम स्कूल आहे. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 4 आणि आमचं सगळं दुपारचं आवरून झाल्याच्या नंतर बेला मी थोडे झोपले होते आणि आता म्हटलं चला डेकोरेशन करूया. आणि डेकोरेशनचं सामान आम्ही कालच घेऊन आलो होतो. तर हे बघा, इथे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. हे एक आणलेलं आहे, हे फॉईल बलून आहे. त्याच्यानंतर मग हे डिझनी प्रिन्सेस आहे, तर ते एक आणलं. त्याच्यानंतर 9 नंबरचं, आता यावर्षी परी 9 वर्षाची पूर्ण झालेली आहे. बापरे, इतकी पटकन मोठी होते परी, असं वाटतं नाही लहानच राहिलं पाहिजे, पण मुली पटकन मोठ्या होतात, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर इथे हॅपी बर्थडेचं हे घेतलेलं आहे, पूर्ण कलर्समध्ये आहे हे. त्याच्यानंतर पर्पल कलरचे बलून्स घेतलेले आहेत, कारण की तिचा थोडासा ड्रेस असा थोडा सिमिलर आहे त्यामुळे. त्यानंतर ही एक डॉल आहे, माझा बर्थडेला पण हां तर सेम होता असं. हो, आणि हो, आणि त्यानंतर इथे पण 9 नंबर घेतलेला आहे बघा. आणि आता हे आम्ही सगळं छान डेकोरेट करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. हां बाबू, आम्ही डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं आहे आणि बेला मॅडम मध्ये मध्ये चालू आहे काहीतरी करणं, आणि हेल्प करते. नाईन नंबरचं झालं फायनली, हे बघा. आपण त्याला असं वरती लावतो. हो का ते म्हटलं काय झालं कारण की कुठे होल आहे का काय, त्यामुळे होत आहे का नाही. सगळं बलूनचं काम झालेलं आहे. आता छान असं डेकोरेशन करून घेतो पटापट आम्ही. बरी आली दीदी, वाट बघत होतो बाबू. कुठं चालली? मी गिफ्ट दिले ते असं ब्रेकिंगचं, ते करेल मी. आणि सगळ्यांना गिफ्ट दिले तू तुझ्या फ्रेंड्सना? सगळ्यांनी विश केलं? टीचर काय म्हटले, टीचर सर काय म्हटले? हॅपी बर्थडे. हा, आणि आज हॅपी आहे मग तू खूप एन्जॉय केलं स्कूलमध्ये आज? ठीक आहे. असं सिंपलचं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असं छानसं डेकोरेशन केलेलं आहे. खूप असं ओव्हर करायचं नाही, आम्ही ट्राय केलं. असं चांगलं पण दिसतं आणि आपल्याला ते रॅपअप करायला पण इझी जातं. खूप बलून्स होतात. हो,
खूप असा कचरा जमा वगैरे होतो. 3-4 वर्षापूर्वी आपण एवढे बलून्स फुगवायचो. हो ना. नंतर मध्ये फोडायला खूप कंटाळा यायचा. मग रात्रभर ते फुटायचे. हो, रात्री नुसतं ते बलून फुटायचा आवाज यायचा. नाही तर मग मी सुई घेऊन येणं सगळे ते बलून फोडून टाकायचे. पण म्हटलं तसं नको व्हायला म्हणून बघा असं छान आहे. छान. हो. आणि आता काय करते मी, परीबेलाला फ्रेश करते. दोघींचं आवडते. परीचा बर्थडे जरी असला तरी पण बेलाला पण तसंच ट्रीट करावं लागतं. बेलाचा बर्थडे असला तर सेम परीला तसं ट्रीट करावं लागतं. औक्षण करायचं आहे. तर हे सगळं मी दाखवेन मी तुम्हाला. चला. परीबेलाचा असा लुक आहे. त्याने छान छान ड्रेस घातलेला आहे. आणि काय काय घातलं तुम्ही दाखवा तर. अजून माहिती का दीदीचा बर्थडे आहे. माहिती सगळ्यांना. हे बघ मी हे काय म्हणते ब्रेसलेट. हा पण ते ओपन ब्रेसलेट. कडा घातलाय मी. गोल्डनचा नेकलेस घातला. मी गोल्डन इयरिंग घातले. मी पण गोल्डन इयरिंग घातले. मी लिपस्टिक लावलीये. मी पण लिपस्टिक लावली. आणि हा ड्रेस घातला. मी पण हा ड्रेस घातला. कमेंट डाऊन इफ यू लाईक दिस ड्रेस. येस ऑर नो. ओके, दे विल कमेंट. ओके. मी हा असा सिंपलसा ड्रेस घातलेला आहे कॉटनचा. आणि मी आता रिसेंटली भारतामधून आले तर मग तिथूनच सगळे ड्रेसेस वगैरे घेऊन आले मी. आणि सिंपलसा असा मेकअप. आणि मनोज पण छान तयार झालेले आहे. तुम्हाला दाखवते. तर इथे मी औक्षण करण्यासाठी ताट तयार केलेलं आहे. तर थोड्या वेळात औक्षण करूया. आणि त्यानंतर मग केक कसा आहे. परीला जो केक पाहिजे होता यावेळेस आम्ही तो केक आणलेला आहे. आणि दोघींचा लुक तर तुम्ही बघितला. दोघी छान दिसत आहे. नेहमी खुश राहा. पुढे जा. हा, मोठे व्हा. खूप पुढे जा. बस बस बस. पप्पाला नमस्कार करा. पप्पाला. परीचा हा बर्थडे केक आहे. फ्रूट केक. आणि परीला यावेळेस फ्रूट केक पाहिजे होता. ती म्हणते मम्मा नॉर्मली तू केक ऑर्डर करते म्हणजे कस्टमाइज करून घेते ते छान असतात. पण ते मला एवढे आवडत नाही. पण मला असं फ्रूट केक पाहिजे. तर मग परीसाठी फ्रूट केक. हो ना. आता 9 वर्षाची पूर्ण झालेली आहे. तर इथे नाही. हो ना. तुम्ही बघितलं बेलाचा वाढदिवस होता. तो पण आम्ही घरातच छान सेलिब्रेट केला होता सिंपल वेने. आणि परीचा सुद्धा बर्थडे आहे. तो आम्ही सिंपल वेनेच घरात बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. याच्यानंतर मग पॉसिबल झालं तर मग आम्ही करू. कारण की ऑलरेडी ना आम्ही त्यांचे खूप छान छान बर्थडे केलेले आहे. हे बेलाच्या बर्थडेच्या दिवशी सुद्धा सांगितलं मी. आणि छान असंच वाटतं ना. मस्त. हो छान. आणि छान डेकोरेशन झालं. आता चला केक कट करूया. परीबेलाला वेट होत नाही. हो थांबा. ओके. तुम्ही दोघांनी मिळून कट करायचं. ओके. तुमचे जे विश असतील ते मागा देवाकडनं. ओके. मेक अ विश. ओके. थांब परी. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर परी. हॅपी बर्थडे टू यू. वी विश यू लॉंग लाईफ. वी विश यू लॉंग लाईफ. हॅपी बर्थडे डिअर परी. हॅपी बर्थडे टू यू. पडलं. छान आहे. पाहिजे राहिलं ना. आमच्या मी साजरा करते.
केक बघ पाहिजे. तुला नाही करता येणार. 1, 2. या दोघींना केक दिलेला आहे मी खायला. कसा आहे परी केक? छान आहे. बाबू तुला आवडला? तुला ऍपल पाहिजे का? मग फ्रूट. मग फ्रूट मध्ये ऍपल पण येतं ना. मी सगळं दिलं तुला. हा मी बेलाला पण सगळं दिलं. ठीक आहे मी देते तुला. ओके. तुम्ही बघितलं अशा सिंपल वेने परीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. आणि आता जे आम्ही डेकोरेशन केलं होतं तर ते लगेचच आम्ही आवरून घेतो आणि तुम्हाला खाली दाखवते किती कचरा झालेला आहे. तर फ्लोअरवर छोटे छोटे जे स्ट्रिप्स पडलेले आहे गोल्डन कलरचे ते लगेचच आता आम्ही क्लीन करून घेऊ. आणि बघा डेकोरेशन कमी असल्यामुळे पटापट सगळं आवडतं सुद्धा येतं. आणि भरपूर फोटोज काढले आणि आपण शेवटी फोटोज शेअर करू. म्हणजे आठवणीने करू. आपण दरवेळेस म्हणतो आणि विसरूनच जायचं. थोडंसं लक्षात राहत नाही. हा तर मग यावेळेस मी आठवणीने ऍड करेल व्हिडिओमध्ये. आणि आता आपण जेवण करायला कुठे जाणार आहोत? राईट. आता डिनर पण झालं पाहिजे छान. आणि आपण इथे लक्झमबर्ग मध्ये एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. मोयन मसाला म्हणून काहीतरी. मोयन मसाला म्हणजे हॅलो किंवा नमस्ते म्हणतात लक्झमबर्गमध्ये. आणि मसाला म्हणजे आपला इंडियन मसाला तो. सो इट्स लाईक नमस्ते मसाला. तर त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाणार आहोत. रिव्ह्यूज तर ठीक आहे. म्हटलं की चला ट्राय करूया. आणि थोड्या वेळात निघू. आता वाजले 6. तर मला 6:30 मध्ये निघूया. आणि हे रेस्टॉरंट 2-3 महिने अगोदरच ओपन झालं. आपण जेव्हा इंडियाला होतो त्यावेळी मला वाटतं त्यावेळी किंवा त्याच्या अगोदर ओपन झालं. येस. पण आपण तिथून आल्याच्या नंतर आपल्याला माहिती झालं. ओके ठीक आहे. तर मग हे पटकन क्लीन करून टाकू. हो. तर टेबल पण बाहेर ठेवून देऊ. हो चालेल. चला. लगेचच आम्ही आवरून घेतलं आणि हा सोफा या साईडला सेट केला. मी बघितलं दोन्ही बाजूला सोफा होता. गणपती बाप्पा समोर बसवले होते. आणि जे स्ट्रिप्स होत्या गोल्डन कलरच्या त्या लगेचच उचलून घेतल्या आणि सोफा त्याच्या जागेवर ठेवून दिला. आणि आता मोकळं वाटतंय बघ. आणि परिबेलाचे सुद्धा कपडे चेंज करून घेतले. कम्फर्टेबल वाटणार कारण की हे कपडे कसे थोड्या वेळेसाठीच चांगले वाटतात. थोड्या वेळेसाठी चांगले वाटतात. मग त्यांना त्यांचे कपडे चेंज केले. आता त्यांना चांगलं वाटतंय. आता त्या दोघी म्हणतात आम्हाला डान्स करायचा आहे. तर त्या दोघींसाठी एक छानसं सॉन्ग मी लावते टीव्हीवर आणि त्या दोघी मस्त आता डान्स करतील. आणि आता 6:30 होत आलेले आहेत. तर मग 7 वाजता आम्ही निघू. 6:45-7च्या दरम्यान निघू आम्ही. आणि पोहोचायला तिथे 20-25 मिनिटं लागणारच कारण की ते रेस्टॉरंट आहे सेंटरला. आम्ही निघालो 7 वाजलेले आहे आता. आणि तुम्हाला सांगितलं मगाशीच आम्ही 20-25 मिनिटात पोहोचून जाऊ. आणि भूक पण लागायला लागली ना आता. थोडी भूक लागलेली आहे. हो. आपण जाऊ तिथे ऑर्डर करू. वेळ लागेलच आपल्याला. आणि आम्ही केक पण खाल्ला नाही. आम्ही विचार केला जेवण झाल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर मस्त निवांत मग केक खाऊ आम्ही. आता काय लगेच काही खायची इच्छा नाही झाली. परिबेलाला खायचा होता केक. मग त्या दोघींना दिला मी अगोदरच. आणि ऊन येतं. तू तुझे ग्लासेस का बरं घेतले नाही मग सोबत? कुठं हरून गेले? का ग? आपण नवीन घेऊ. ओके. पिंकच घ्यावं लागणार का? कावर असं हो ना. गाडी पार्क केली आम्ही आणि आलो आहोत. थंडी आहे हलकीशी. जॅकेट कॅरी केले आम्ही. बघूया कसं आहे न्यू रेस्टॉरंट. टेस्ट कशी आहे. आणि बर्थडे गर्ल इथे आहे. जस्ट आलो आम्ही. ॲम्बियन्स तर छान आहे. आम्ही आता मेन्यू डिसाईड करतोय काय मागवायचं. माझं ऑल फेवरेट रेस्टॉरंट मध्ये पनीर चिली. तिचं पनीर चिली तर ऑल टाइम फेवरेट आहे. आणि त्याच्यानंतर बघूया व्हेज मध्ये अजून काय मागवतो. परिबेरासाठी मागवलेला आहे स्ट्रॉबेरी कोलाडा. रेस्टॉरंट दिले का नाही ग्लास नाही.
तुमच्या दोघांचे काय ते ग्लास नाही तुमच्या दोघांचे आमच्या दोघांचा क्लास आहे का तर मला आंबर आवडतं तेवढंच छान आहे कसं आहे आता रेणू तर आंबटच आवडतं हा जस्ट घरी आलो आम्ही 9 वाजलेले आहे आता आणि परिबेलाला सांगितलं कपडे चेंज करा त्यांचं ब्रश करणं चाललं आहे ते मस्ट आहे लहान मुलांसाठी म्हणजे मोठ्यांसाठी तर आपल्याला तर माहीतच असतं पण लहान मुलांना ती सवय लावणं पण खूप गरजेचं आहे आणि आता तुम्हाला माहीतच आहे का थंडी इथे सुरू झालेली आहे तर त्यामुळे काय होतं स्किन खूप ड्राय होत आहे फेस पण एकदम ड्राय होत आहे तर परीला सांगितलं ते झाल्याच्यानंतर क्रीम वगैरे लावून घ्या आणि माझंसुद्धा नाईट स्किन केअर रुटीन झालेलं आहे आणि आता व्हिडिओ एडिट करायला बसायचं आहे तर तुम्ही उद्या परीचा व्हिडिओ बघणारच बर्थडेचा आणि आता मला किचनचं पण आवरायचं आहे किचनचं आवरून गेले नव्हते मी आणि मनोजला जायचं आहे ऑफिसला उद्या तर त्या टिफिनची पण मला तयारी करायची आहे आता थोडीफार मी करून ठेवते आणि काय होतं ॲट अ टाईम मग टिफिन बनवणं परिबेलाचं पण आवरणं तर मग नंतर धावपळ होते म्हणून मी काय करते थोडीफार तयारी जी असते ती अगोदरच करून ठेवते आणि काय देणार आहे टिफिनमध्ये ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार तर कसा वाटला हा तुम्हाला परीच्या बर्थडेचा स्पेशल व्हिडिओ आम्ही एकदम सिंपल पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला फॅमिलीसोबतच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय